माझे लग्न 2 दिवसांवर आले होते. लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते. पण माझा होणारा नवरा कुणाल याला लग्नात काहीही एक रस दिसतच नव्हता. तो प्रत्येक कार्यक्रमात आपल्या परिवाराला आणि त्याच्या जिवलग मित्राला पाठवत असे. माझ्या घरच्यांनी कुणालबद्दल विचारलंच तर तो खूपच कामात बिझी आहे, त्याची महत्त्वाची मीटिंग आहे असंच सांगितलं जायचं. माझ्या मेहंदीच्या दिवशी माझी बहीण जेव्हा मेहंदी आर्टिस्टला घ्यायला हॉटेलमध्ये गेली तेव्हा तिला नवरा मुलगा कुणाल त्याच हॉटेल रूममध्ये एका मुलीसोबत जाताना दिसला. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती घाईतच घरी आली आणि ही गोष्ट मला व माझ्या घरच्यांना सांगितली. मी तर शांत झाले, कारण काही समजतच नव्हते की काय चूक आणि काय बरोबर. 2 दिवसांवर लग्न आलं होतं म्हणून आई बाबा पण चिंतेत गेले. तेव्हा दादा बोलला, अगं त्याच्या खूपच स्वतःच्या कंपन्या आहेत, अशा मीटिंग तर नेहमीच होत असतील. मोठे लोक आहेत ते, असं उघड्यावर बाहेर बसून थोडेच मीटिंग करतील. मला नाही वाटत आपण हा विषय वाढवला पाहिजे. दादाच्या बोलण्यावर सगळ्यांनी विचार केला आणि विषय तिथेच बंद केला. पण माझी बहीण मला बोलली, ताई लग्न कर, पण विचार करून कर. आपला नवरा आपल्यावर प्रेम करणारा असावा, नाही की धोका देणारा. संसाराला पैसा नाही प्रेम लागतं, बाकी तुझी इच्छा. नाराज होतच बहीण निघून गेली. मी मात्र तिच्या बोलण्याचा खोलवर विचार केला. हळदीच्या दिवशी परत तेच झालं. नवरा मुलगा हळद घेऊन आलाच नाही. त्याच्याऐवजी त्याचा मित्र विराट आणि फॅमिली आले होते. कुणाल कामात बिझी असल्याचं सांगण्यात आलं. आता मात्र मी विचार केला, माझी बहीण पलक म्हणते आहे ते खरं असेल तर माझ्या आयुष्याचं नुकसान होईल. म्हणून हळदीच्या दिवशी मी नवरदेवाच्या मित्राला म्हणजेच विराटला परत तेच विचारलं की खरं सांग विराट, कुणाल चांगला मुलगा आहे ना? त्याला कसले व्यसन तर नाही ना? त्याला दुसरे कोणी आवडत तर नाही ना? विराटला तर मोठा प्रश्न पडला. पायलला काय उत्तर द्यावे, कारण एकीकडे त्याचा जिवलग मित्र होता तर दुसरीकडे मित्राची होणारी बायको, जी त्याला पहिल्या नजरेतच आवडली होती. आज नाही तर उद्या आपला मित्र नक्कीच सुधारेल. ही पायल त्याला अगदी चांगला माणूस बनवू शकेल असा विचार करून विराट पहिल्यांदा खोटं बोलला आणि पायलला म्हणाला, माझा मित्र खूप चांगला आहे पायल, त्याच्यात तुला काहीच चूक सापडणार नाही. हो थोडा रागीट आहे, पण तू आहे ना त्याचा राग घालवायला. तू बिनधास्त लग्न कर. पायलने विराटवर विश्वास ठेवून खुशीतच कुणालसोबत लग्न केलं. लग्नाच्या दिवशीच कुणाल जरा पिऊनच रूममध्ये आला. मित्रांनी बळजबरी केली म्हणून पिलो असं त्यानं सांगितलं. तिनेही मनावर घेतलं नाही. लग्नाच्या रात्री झोपताना एकमेकांशी छान गप्पा करू, एकमेकांना समजून घेऊ असं ती विचार करतच होती की कुणालने तिची ज्वेलरी काढून तिच्या शरीराचा ताबा घेतला. खरं तर तिला ते प्रेम वाटतच नव्हतं, पण नवऱ्याच्या खुशीसाठी ती त्याला स्वाधीन झाली. दुसऱ्या दिवशी तिनं सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला. विराट पण तिथंच होता. सगळ्यांनी तिच्या जेवणाची खूपच प्रशंसा केली, पण तिच्या नवऱ्यानं साधं एकही शब्द बायकोसाठी चांगला वापरला नाही. फक्त बोलला, आजपासून तुझे हेच काम आहे, आईची वहिनीची कामात मदत करणे व सगळ्यांची काळजी घेणं. आपल्याकडे काही कमी नाही, तुला जे हवं ते आईकडून मागून घेत जा. इतकं बोलून तो आपल्या ऑफिसला निघून गेला. पायल मात्र जरा नाराज झाली, पण विराटने हसी मजाक करून पायलचा मूड चांगला केला. आता लग्नाला 1 महिना होत आला होता. कुणाल रोजच थकून घरी येत. पायल त्याची वाट बघत असे. ती तर जेवण पण करत नव्हती. नवरा आला की सोबत गप्पा मारू आणि करू असं म्हणायची, पण
कुणाल बाहेरून जेवण करून आलोय असं सांगायचा. जास्त थकलो आहे म्हणत तिला जवळ घेत तिच्या शरीराचा ताबा घ्यायचा. तिला काय हवं काय नको, ती खुश आहे ना हे त्याला माहीतच नव्हतं. फक्त ती आपली बायको आहे आणि बायको फक्त रात्री झोपण्यासाठीच हवी असाच विचार त्याचा होता. लग्नाला 1 महिना झाला म्हणून विराटने कुणालसाठी हनीमूनसाठी गोव्याचे तिकीट बुक केले. कारण पायल आपल्यामुळे या लग्नाला तयार झाली होती. त्यांचा सुखाचा संसार चालावा हेच विराटच्या मनात होते. ज्यावेळी पायल आणि कुणाल गोव्याला गेलेत तेव्हाच विराट पण आपल्या एका मीटिंगसाठी गोव्याला गेला. पायल कुणालला खुश करण्यासाठी सगळं काही करत असे, पण कुणालचे लक्ष मात्र त्या बीचवर फिरणाऱ्या मुलींकडेच होते. पायलला फारच वाईट वाटे की आपला नवरा आपल्याकडे लक्ष न देता दुसऱ्या मुलींकडे बघतो. आता पायल जरा विचार करते आणि त्याला खुश करण्यासाठी रूममध्ये मस्त डेकोरेशन करते. स्वतः चांगले मॉडर्न कपडे घालते ज्यानं ती खूपच सुंदर दिसत होती. पण कुणाल मात्र बायकोला सोडून दुसऱ्या मुलीसोबत तिच्या रूममध्ये अय्याशी करत होता. रात्रीचे 3 वाजले तरी नवरा आला नव्हता. तिचे फोन उचलत नव्हता म्हणून तिने घाबरून विराटला फोन केला. विराट झोपेतून जागा झाला. त्याला समजलं आपला मित्र बायकोला सोडून कुठं गेला असेल. तो लगेचच तिथे आला. कुणाल उघडा एका बेडवर पडला होता. शेजारी दुसरी एक मुलगी होती. ते बघून विराटला फार राग आला. त्यानं त्याला उठवलं आणि पायलकडे जायला सांगितलं. त्या दोघांमध्ये त्या रात्री पायलवरून खूपच भांडणं झाले. पायल माझी बायको आहे, तिला कशी वागणूक द्यायची ते मी बघेन, तू सांगणारा कोण, असे कुणाल विराटला बोलला. आणि रूमवर येऊन पण त्यानं पायलला खूप जास्त ऐकवणूक केली. ती आपल्यासाठी तयार झाली आहे हे तो विसरला आणि वरून तिच्याच सोबत भांडून तो मोकळा झाला. पायल बिचारी खूप दुःखी झाली आणि रडू लागली. नवरा झोपलाय ते बघून ती विराटकडे आली आणि रडू लागली. का खोटं सांगितलं मला विराट? तुझा मित्र अजिबातही चांगला नाही, तरी का त्याच्या चुका लपवल्यात तू? विराट मात्र शांत खाली मान घालून सगळं काही ऐकत होता. आता विराट पायलला बोलला, तो चांगला आहे, तू थोडा टाईम दे तुमच्या नात्याला. त्याला अजून अशी सवय नाही बायकोची असल्या रिलेशनची, पण हळूहळू त्याला तुझी सवय होईल असं बरंच त्यानं तिला समजावलं. पण दुसऱ्या दिवशी कुणालला विराट खूपच बोलला, तू पायलसोबत चुकीचं करत आहेस. तुमचं लग्न झालंय तरी तू दुसऱ्या मुलींसोबत असे संबंध ठेवत आहे, हे खूपच चुकीचं आहे. ती मुलगी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे, पण तरीसुद्धा तू असं करतोस. तुझ्यावर किती प्रेम करते ती आणि तू तिला असा धोका देतोय. मनात जे येईल विराट कुणालला बोलला. कुणाल मात्र अतिशय रागीट होता. त्याला विराटचा खूप राग आला. माझी बायको आहे पायल, तू मध्ये का पडतोस? तुझं तर प्रेम झालं नाही ना तिच्यावर? तू जळत तर नाही आहे ना माझ्यावर? घरात इतकी सुंदर बायको माझी, बाहेर पण रोज रोज नवनवीन मुली येतात माझ्याकडे, म्हणून तुला प्रॉब्लेम आहे ना? दोघंही मित्र आज खूपच भांडले. विराट खूप चांगला मुलगा होता. त्याला आपण पायलला खोटं बोललो याचं वाईट वाटू लागले. मित्र नाही सुधारू शकत हे पण त्याला समजलं आणि त्याच दिवशी त्या दोघांची मैत्री तुटली. कुणालने पायलला विराटपासून दूर राहायला सांगितले. विराट पण त्या दिवशी पायलसोबत बोलला की मला माफ कर पायल, मी तुझ्यासोबत काही गोष्टी खोट्या बोलल्या, पण त्या चुकीसाठी मी माझी मैत्री कायमची तोडत आहे. तुझी इच्छा आता त्याच्यासोबत तुला राहायचं किंवा नाही, तू खूप चांगली आहेस, अशीच नेहमी राहा, म्हणत विराट त्यांच्या आयुष्यातून निघून गेला. कुणाल आणि विराट यांची घट्ट मैत्री तुटली म्हणून दोघंही नाराज होते. कुणाल पण पायलला घेऊन लगेचच आपल्या घरी निघून आला. कुणालच्या स्वभावात अजिबातही बदल होत नव्हता,
पण पायलने त्याला चुकांसहित स्वीकारलं, कारण तो फक्त रागीट आहे, तो चिडतो हेच त्याचे गुण तिला माहिती होते. आणि मग काय, असेच थोडे दिवस गेले. तिला दिवस असल्याचं तिला समजलं. तिने ती खुशखबरी सगळ्यांना सांगितली. घरात सगळे खूपच खुश होते. कुणाल सुद्धा खुश होता. त्याने तर त्याच्या रूममध्ये सगळीकडे फक्त त्याचेच फोटो लावून ठेवले आणि त्याच्या आवडीचे गाणेही तो पायलला ऐकवू लागला. मला मुलगाच हवा, माझ्यासारखाच हवा, असंही तो तिला म्हणे. याही वेळी त्याला तिच्या भावना महत्त्वाच्या नव्हत्या. फक्त तिच्या पोटात वाढणारं बाळ हेच गरजेचं होतं. ती काही पण करायला गेली की तो तिला अडवायचा. तसे गाणे ऐकू नको, पेंटिंग करू नको, डान्स करू नको. माझं बाळ पण तसंच करेल. मला माझं बाळ अगदी माझ्यासारखंच हवं, तुझ्यासारखं नाही, म्हणून तो तिला दुखवायचा. पायल खूपच दुःखी व्हायची. आता असेच घुसमटत तिनं आपले 9 महिने त्याच्यासोबत काढले. या 9 महिन्यात तिनं चांगले चांगले संस्कार पण आपल्या बाळाला दिलेत. तिने एका मुलाला जन्म दिला. कुणाल अजूनच खुश झाला. त्यानं आपल्या मुलाचं नाव शौर्य ठेवलं. आपला नवरा आता तरी बदलेल, आता तरी आपल्याला तो जीव लावेल, हेच विचार पायल करायची. पण तसे काहीही झाले नाही. बोलता बोलता शौर्य 1 वर्षाचा झाला. घरात सगळे खुश होते, फक्त पायल सोडून. ती आता घरच्यांमध्येच शौर्यमध्ये स्वतःला बिझी करून घ्यायची. कधी कधी तिला नवऱ्याच्या त्या मित्राची म्हणजेच विराटची सुद्धा आठवण यायची, पण ती स्वतःला सावरायची. घरात लग्न होतं म्हणून घरातील लग्नाची सगळी जिम्मेदारी कुणालने आपली वहिनी आणि बायकोला दिली. नंदेचं लग्न होतं म्हणून पायलने मन लावून सगळं केलं. तिला तिचा नवरा मनासारखा भेटला नव्हता, तिला समजून घेणारा भेटला नव्हता, पण तो तिला धोका देईल हे कधीच तिला वाटत नव्हतं. तिचा त्याच्यावर खूपच विश्वास होता, म्हणून आपलं घर, आपला परिवार समजून सगळी जिम्मेदारी ती मनापासून उठवत होती. तिच्या जावेनं आणि नंदेनं पायलला आपल्या काही मैत्रिणी लग्नांसाठी आल्या आहेत, त्यांना हॉटेलमध्ये जाऊन पिक करायला सांगितलं. म्हणून आपले 1 वर्षाचे बाळ घरी सोडून ती त्या हॉटेलमध्ये गेली. तिथं गेल्यावर तिला एका पडद्याच्या आड कुणाल एका मुलीसोबत दिसल्याचा भास झाला. ती जरा घाबरलीच, पण परत विचार करू लागली. कुणाल इथे कसा असेल? तो तर त्याच्या कंपनीमध्ये असेल. म्हणून विचार करणं सोडून मैत्रिणींना घेऊन ती परत आपल्या घरी निघाली. तोच तिथं तिला नवऱ्याची गाडी दिसली. पायलला धक्का बसला. ती गाडीतून खाली उतरली. ड्रायव्हरला तिनं मैत्रिणींना घरी सोडून यायला सांगितलं. ती हॉटेलमध्ये परत आली. तिनं आपल्या बहिणीला फोन करून परत तिथेच बोलवलं. बहिणीने तर तो रूमसुद्धा दाखवला जिथं तिने आपल्या दाजींना एका मुलीसोबत जाताना बघितलं होतं. पायल आता तिथं मॅनेजरसोबत त्या रूमबद्दल विचारपूस करते. तेव्हा तिला समजतं की कुणाल अग्निहोत्रीच्या नावाने ही रूम डायरेक्ट वर्षभरासाठी बुक असते. वर्ष संपलं की नव्याने परत बुक होते वर्षासाठी. असे गेल्या 7 वर्षांपासून चालू आहे. आता मात्र पायलच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. तिला आपल्या नवऱ्याची सच्चाई समोर आली होती. तरी तिचा वेडा जीव म्हणत होता की काहीतरी गैरसमज झाला असेल, हे खोटं आहे. तेव्हा तिची बहीण पलक तिला बोलते, ताई हे कर ना, तू डायरेक्ट तुझ्या डोळ्यांनी काय खरं आहे आणि काय खोटं हे बघ आणि स्वतःसाठी स्टँड घे. आता पायल जड पावलांनी त्या रूमकडे गेली आणि बेल वाजवू लागली. एका मुलीने दरवाजा उघडला आणि विचारलं, कोण आहात, काय पाहिजे? पण पायल शांत उभी होती, देवाला विनवणी करत होती. आतमधील पुरुष माझा नवरा नसू दे. पण तोच कुणाल बोलला, स्वीटी कोण आहे, का डिस्टर्ब करत आहे आपल्याला? आता मात्र तो आवाज ऐकून पायलच्या पायाखालची जमीन सरकली आणि जड पावलाने ती रूममध्ये आत गेली. आपल्या नवऱ्याला तसे उघडे बघून पिताना बघून
एका मुलीसोबत बघून तिचा तर विश्वासच पटला की आपण फसलो. आपल्या नवऱ्यानं आपल्याला धोका दिला. त्याच्या आयुष्यात अशा कित्येक एक रात्रीसाठी मुली येऊन गेल्या आहेत. किती मुलींसोबत आपल्या नवऱ्यानं अनैतिक संबंध बनवले असतील. आपला नवरा आपल्यासोबत पण तर हेच करतो रोज. आपली इच्छा न बघता फक्त शरीराचा ताबा घेतो. सगळे विचार करून त्याच्यासोबत एकही शब्द न बोलता ती तिथून निघून जाते. कुणाल मात्र आता घाबरला होता. तो पण पटकन आपले कपडे घालतो आणि आपल्या घरी जायला निघतो. इकडे पलक आपल्या ताईला समजावत होती. त्या दिवशी मी तुला बोलली होती की मी नवऱ्या मुलाला हॉटेल रूममध्ये एका मुलीसोबत जाताना बघितलं, पण तुम्ही कुणीच माझ्या बोलण्यावर त्या दिवशी विश्वास ठेवला नाही. आता बघ काय झालं. पायलने खूपच विचार केला होता. तिला आज कुणालच्या मित्राची म्हणजेच विराटची खूप जास्त आठवण आली होती. विराटला ही गोष्ट माहिती असेल का आपल्या मित्राबद्दल? ती विचार करू लागली होती आणि खूप मोठा निर्णय तिनं घेऊन टाकला. पलकला बोलली, तू बस गाडीत आणि चल घरी. घरी नंदेचं लग्न आहे माझ्या. आता काय होईल हा विचार तिच्या डोक्यात चालूच होता. घरी जाताना ती तिच्या पहिल्या लग्नाच्या विचारातही गेली. कोण होती ती? कसा भेटला कुणाल आणि विराट तिला? लग्न कसे जमले होते त्यांचे? आणि काय निर्णय असेल तिचा? कुणालला सोडेल का ती? लवकरच आपल्याला हे पुढे समजेल. त्यासाठी ही कथा पूर्ण बघा मित्रमैत्रिणींनो. आवडली असेल तर प्लीज आत्ताच लाईक करा. चला सुरू करू कथेला. माझं नाव पायल. मी 21 वर्षांचे होते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी शिकत होते. माझे बाबा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, तर आई हाऊसवाईफ. हे एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं आमचं, एकदम सुखी. आमच्या कुटुंबात माझे आई बाबा, आजी आणि आम्ही 2 बहिणी आणि मोठा भाऊ असे होतो. माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता, पण आमच्यात आधी बहिणीचेच लग्न करतात म्हणून काही नातेवाईकांनी माझ्यासाठी लग्नाचे स्थळे दाखवायला सुरू केले. आता मला पाहुणे पाहायला येऊ लागले. पाहुणे नवरा मुलगा मला बघून गेल्यावर घरात आम्ही खूपच मस्ती मजाक करायचो सगळेच. मुलगा कसा चालायचा, कसा बोलायचा, कुठे बघायचा, हे सगळं काही ॲक्टिंग माझी लहान बहीण पलक आम्हाला करून दाखवत असे आणि आम्ही सगळेही तिला हसत असू. मी दिसायला सुंदर आहे म्हणून कोणतं स्थळ मला नकार देत नसे. प्रत्येक स्थळाला माझे बाबा नाही तर माझा भाऊच नकार देत असे, कारण त्यांना माझ्यासाठी अतिशय चांगलं घराणं, मुलगा वळणशीर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला हवा होता. पण प्रत्येक मुलात कधी दादा दोष काढे तर कधी कधी माझे बाबा, म्हणून माझ्यापर्यंत कधी विषय आलाच नाही. मी खूपच खुश होते की माझे घरचे माझ्याबद्दल इतका चांगला विचार करतात. तेव्हाच बाबांच्या कॉलेजमधील मित्रानेच माझ्यासाठी एक स्थळ दाखवले. कुणाल अग्निहोत्री. मला तर त्याच्या नावावरूनच तो मुलगा न बघताच आवडला सुद्धा. पण भीती होती की या पण वेळी दादा आणि माझे बाबा काहीतरी दोष काढून हे स्थळ मोडता की काय. पण यावेळी आईचं पण या स्थळासाठी पाठिंबा मिळाला, कारण मुलगा आईच्या दूरच्या नात्यातील निघाला. मी तर खूपच खुश होते की मला माझ्या स्वप्नातील राजकुमार मिळणार होता. आता रविवारीच मला त्या मुलाकडील पाहुणे बघायला आले होते. मुलगा शहरातील होता आणि दूर राहणारा होता, म्हणून पहिल्यांदाच त्याचे आई बाबा, भाऊ भाऊजय आणि बहीण मला बघायला आलेत. मुलगा त्याच्या कंपनीच्या कामात व्यस्त होता, त्याला यायला जमले नाही असे सांगण्यात आले. मुलाच्या आईने तर तिच्या मुलाची तोंड भरून स्तुती केली. घरचे लोक तर खूपच चांगले होते सगळे, म्हणून आईबाबांना ते सगळेच खूप आवडले. पण मुलगा आला नव्हता, म्हणून माझ्या घरच्यांनी हो किंवा नाही
त्यांना कळवले नाही. बाहेरून पण त्या स्थळाची चौकशी करण्यात आली. सगळीकडूनच चांगलीच माहिती समोर आली. खूपच श्रीमंत आहेत. कुणालच सगळ्या परिवारासाठी करतो. स्वतःच्या जीवावर त्यानं 3 कंपन्या सुरू केल्या आहेत. शहरात जागा घेतली आहे. स्वतःचे 2 फ्लॅट आहेत. इतक्या मोठ्या बंगल्यात तो राहतो. सगळे एकत्र हसून खेळून कुटुंब आहे त्यांचं. बरंच काही माहिती दादासमोर आली. आणि मग काय, दादाला पण त्याचं स्थळ आवडलं. पण मुलगा स्वतःहून जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत हो करायचं नाही, असंच सगळ्यांनी ठरवलं. आता आम्हाला त्यांच्या घरून फोन आला की उद्याच मुलगा आणि त्याचा एक मित्र पायलला बघायला येतील. ते आल्यावरच त्यांच्यासोबतच आम्हाला तुम्ही हो किंवा नाही तुमचा निर्णय पाठवा. माझी बहीण तर मला फारच चिडवत होती. पण अचानक बहिणीच्या कॉलेजमधील इव्हेंटसाठी तिला बोलवण्यात आलं आणि ती त्याच दिवशी घराच्या बाहेर पडली. आईने मला छान साडी घालून दिली. मुलासमोर हे बोल ते बोल सगळं काही मला तिनं समजावून सांगितलं. कारण आई नेहमीच म्हणायची, मला पलकची इतकी काळजी नाही, कारण ती तितकी मजबूत आहे. स्वतःसाठी आवाज उठवू शकते, पण तुझी खूपच काळजी लागते. तू तर स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना सांगेल की तुम्ही जेवण करा, माझं पोट भरलं आहे. आई बोलता बोलता जरा निराश होते. कारण आईचा दादा आणि पलकपेक्षा माझ्यात जास्त जीव होता. ते दोघंही स्वतःसाठी आवाज उठवायचे, पण मी तसे नव्हते. म्हणून सगळेच माझी चिंता करत असे. मला लग्नासाठी मुलगा बघायला येणार होता, म्हणून मी खूपच खुश होते. बहीण आपल्या कामासाठी 2 दिवसांसाठी बाहेर गेली होती. ठरल्याप्रमाणे मला मुलगा आणि त्याचा एक मित्र बघायला आलेत. मी हॉलमध्ये गेली. माझा पूर्ण परिवार तिथे होता. समोर 2 देखणे तरुण बसले होते. त्या दोघांमध्ये नेमका नवरा मुलगा कोण हेच मला समजेना. त्यापैकी एक मुलगा वारंवार फोनमध्ये बघत होता, तर एक माझ्याकडे. त्यावरून आम्हाला सगळ्यांना वाटले, जो मला बघतो आहे तोच कुणाल अग्निहोत्री आहे, म्हणजेच नवरदेव. आणि जो मोबाईलमध्ये बोटं घालत बसला आहे तो त्याचा मित्र विराट आहे. जो माझ्याकडे बघत होता त्यानंच मला 1-2 प्रश्न विचारले. त्याचा आवाज खूप छान होता. खरं तर बघताक्षणीच तो मुलगा मला फारच आवडला. कदाचित तो मला जसं बघत होता त्यावरून त्याला पण मी आवडली असावी. पण तितक्यातच मोबाईलमध्ये बोटं घालणारा तो तरुण बोलतो, माझ्या घरच्यांना पायल पसंत आहे आणि मलाही ती तशी चांगलीच वाटली. तुम्ही मला नकार द्यावा ही अपेक्षा मी अजिबातही करत नाही. तोच शेजारचा तरुण बोलतो, अरे काका, कुणाल मजाक करत आहे. तुम्ही जोही निर्णय सांगाल योग्यच असेल, म्हणत त्यानं कुणालचा हात दाबत त्याला शांत केलं. आता आम्हाला सगळ्यांना समजून चुकले की नवरा मुलगा कोण आहे ते. मी थोडी नाराज झाले, कारण मला तर त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र जास्त आवडला होता. कारण कुणाल आल्यापासून फक्त आपल्या फोनमध्येच व्यस्त होता आणि डायरेक्ट बोलायला पण लागला होता. त्यावरून तो स्वभावाने पण असाच जिद्दी, रागीट, हट्टी असावा असं मला माझ्या मनोमन वाटते. आता ते दोघं बोलणी करून निघायला लागले, पण माझ्या आईबाबांनी थोडा वेळ मागितला त्यांच्याकडे विचार करायला. तेव्हाच कुणाल बोलतो, अरे होनेवाले ससुरजी, तुम्हाला माझ्यासारखा मुलगा शोधून पण कधी सापडणार नाही. तरी तुमची इच्छा, मला तर पसंत आहे मुलगी, तुम्ही होकार कळवा लवकरच, म्हणत ते दोघंही तिथून निघून गेले. ते निघून गेल्यावर आईबाबांनी जरा विचार केला. जरी पैसा असला तरी मुलाला संस्कार दिसत नाहीत, म्हणून हो नाहीवर सगळ्यांची गाडी अटकली होती. तोपर्यंत माझी बहीण पण आली होती.
दादाने खूप माहिती जमा केली, त्यावरून तर कुणाल चांगला आहे, खूप पैशावाला आहे. ज्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत होईल ती खूपच लकी असेल असंच समोर आले. आता सगळ्यांनी इतकं चांगलं स्थळ हातातून जाऊ नये म्हणून शेवटी त्यांना होकार कळवला. मी पण तशी त्यातच खुशच होते. पण माझी बहीण मला बोलली, ताई तुझं जीवन आहे, नवरा मुलगा तुला आवडला असेल तरच लग्नाला होकार दे. सगळ्यांसाठी स्वतःच्या स्वप्नाचा बळी देऊ नकोस. म्हणून मी कुणालला एकदा भेटण्यासाठी बोलवलं. घरच्यांना पण मी तसं सांगितलं. सगळ्यांनी त्यासाठी संमती दिली. म्हणून मी आणि माझी बहीण कुणालला भेटण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणावर पोहोचलो. कुणालला बळजबरी करून कुणी आणलं असावं असं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. कुणालसोबत त्याचा मित्र विराट पण आला होता. विराट स्वभावाने अगदीच छान होता. मला जसा मुलगा आवडतो अगदी तसा. पण माझा होणारा नवरा अगदी त्याच्या विरुद्धच होता. मुलींची रिस्पेक्ट करणं त्याच्या स्वभावात बसत नव्हतं. त्याला मी आवडले तर होते, पण मला काय आवडतं काय नाही ह्यासोबत त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. मी बोलायला तर कुणालसोबत आले होते, पण इथं तो खूप बिझी असल्यानं मी त्याच्याबद्दल त्याचा मित्र विराटलाच विचारू लागले. विराट आणि कुणाल दोघं पण खूपच जिवलग मित्र होते. म्हणून कुणालबद्दल सगळं काही चांगलं सकारात्मक गोष्टी विराटने मला सांगितल्या. त्याच्यातील एकही दोष त्यानं मला सांगितला नाही. मी विराटला विचारलं, तू त्याचा खूपच चांगला मित्र आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या मित्रासोबत लग्न करायला तयार आहे. पण विराट जर अशा काही गोष्टी तुझ्या मित्रात असेल ज्यानं माझं आयुष्य बदलू शकतं तर प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. विराट जरा शांत झाला आणि त्यानं मोठा श्वास घेत मला बोलला, काळजी करू नकोस पाहेल. तो खूप चांगला मुलगा आहे, तुला खूप जपेल आणि कधी काही भांडण झालंच तर मी आहे ना तुझ्यासोबत. तुझा मित्र बनून तुझ्या बाजूनेच राहील. आता मला थोडा धीर आला. मी लग्न करायला होकार दिला. सगळीकडे आनंदच आनंद होता. माझे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पायलला समजले की आपल्या नवऱ्याकडे फक्त भरपूर पैसा आहे, पण मन मात्र नाही. बायकोची रिस्पेक्ट त्याला कधीच जमत नाही. अपमान करणे, आईबाबांना सुद्धा अपमानित करणे हेच त्याच्या स्वभावात होते. स्वतःच्या भावाचा, वहिनीचा सुद्धा तो अपमान करत असे, कारण तो ते घर चालवतो. त्याच्याच पैशावर सगळे जगतात ही वारंवार ऐकवणूक तो घरात करत असे. तेव्हाच तिला समजलं की आपण या स्थळात फसलो. पण एकदा की लग्न झालं की मुलीचं घर हे सासरच असतं. म्हणून तिनं स्वतःला खूप समजावलं. तिला नवऱ्याचा मित्र विराट याचाही फार राग येत होता की त्यानं आपल्याला खोटं बोललं आणि म्हणून ती त्याच्यासोबत सुद्धा न बोलती झाली होती. नंतर मग दिवस गेले, मुलगा झाला, यामध्येच ती बिझी झाली. आणि काय, नवऱ्यानं तिचा त्याच गोष्टींचा फायदा घेतला. एक नाही अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवले. एक रूमच वर्षभर त्याच्या नावाने बुक असते. सर मनात येईल तेव्हा इथे येत असतात. हे जेव्हा पायलला समजले ती तुटली, विखरली. आपल्या बहिणीसोबत घरी आली. घरी लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. मेहंदी होती म्हणून पाहुणेही होते. शांत बसलो तर फायदा घेतला जाईल म्हणून तिनं या गोष्टींवर आवाज लगेच उठवला आणि आपल्या मुलाला घेऊन त्या घरातून ती निघू लागली. तोपर्यंत कुणाल तिथं पोहोचला. तिनं आलच पहिल्यांदीच त्याच्या गालात मारले, त्याचा अपमान केला. तो किती चुकीचं आहे त्याला सांगितलं. पण कुणालला त्याचा काहीच एक पस्तावा नव्हता. आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण काही पण करू शकतो हेच त्यानं तिला ऐकवलं आणि यामुळेच तिला अजूनच राग आला. आपला नवरा कधीच सुधारू शकणार नाही म्हणून त्या 1 वर्षाच्या मुलासोबत पायलने आपल्या नवऱ्याचं घर सोडलं आणि ती आपल्या बापाच्या घरी परत आली. इकडे कुणालच्या बहिणीचे लग्न होते. त्यात सगळ्या पाहुण्यांमध्ये
त्याचा अपमान झाला होता. किती वाईट काम करतो हे सगळ्यांनाच समजलं होतं आणि त्यात बायको सोडून गेली. यामुळे पूर्ण घराची इज्जत गेली होती. म्हणून कुणाल खूपच चिडला होता. पायलच्या वडिलांना सारखं फोन करायचा, तिला घरी यायला सांगा, नाहीतर माझ्या इतकं वाईट कुणी नाही. तुमच्या एका मुलीचं लग्न व्हायचं अजून बाकी आहे, असंही तो धमकी द्यायचा. इकडे तर पायलच्या आईबाबांना काय करावं तेच समजत नव्हतं. समाजात आपली इज्जत जाईल, अजून एका मुलीचं लग्न बाकी आहे, आत्ताच एका मोठ्या मुलाचं लग्न झालंय, लोक काय बोलतील, लग्न झालेली मुलगी घरी ठेवली तर. बरेच विचार पायलचे घरचे करू लागले. पण पायलने आपल्या मनाशी ठरवलं की ती कधीच त्या माणसाकडे परत जाणार नाही. तो माणूस नसून एक राक्षस आहे. मी त्याच्यासोबत तलाक घेईल आणि जॉब करून माझ्या मुलाचं शिक्षण करेल असं ती ठरवते. पण तिच्या या प्रवासात कुणीच तिच्यासोबत नव्हते, आपली आई आणि बहीण सोडून. काय होईल तिच्यासोबत? तिकडे लग्न आहे नंदेचं, ते मोडेल. तिच्या आयुष्यात नवऱ्याचा मित्र विराट परत येईल का? ती पुढे काय करेल? घरचे तिला सपोर्ट करतील का? तुम्हाला ही स्टोरी बघायला आवडेल का पुढे? मला नक्कीच सांगा, कारण यापेक्षाही पुढे तिच्या आयुष्यात खूप काही घडतं आणि त्यातूनच शिकायला पण खूप जास्त मिळतं. तुम्हाला आवडेल तर मी नक्कीच पुढे स्टोरी नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करेल. त्यासाठी कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. या गोष्टीचं तात्पर्य आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही, म्हणून डोळे झाकून विश्वास कधीच कुणावर ठेवू नका. आणि आईवडील तुम्हाला एकच सांगणं आहे, पैसा नाही तर मुलगा बघा. आपल्या मुलीला तो खुश ठेवेल का ते बघा, तेव्हाच आपल्या मुलीचं लग्न करा. आपल्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू नका. आणि प्रत्येक मुलीनं आपल्यासोबत वाईट घडत असेल तर स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी आवाज उठवा, तेव्हाच तुम्हाला न्याय मिळेल. स्वतः जेव्हा स्वतःची इज्जत कराल, स्वतः जेव्हा स्वतःवर प्रेम कराल, तेव्हाच दुसरे तुमची इज्जत आणि तुमच्यावर प्रेम करतील, हे विसरू नका. कथेतील पायल ही आपले स्वप्न विसरून नवऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून फक्त आपल्या परिवारासाठी जगत होती. स्वतःसाठी जगणं ती विसरली होती. काय फळ मिळालं तुम्ही बघितलंच. म्हणून स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःच्या इच्छा मारू नका. आपला फायदा कुणालाच घेऊन देऊ नका. चला तर मग ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर स्टोरीला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरी ऐकण्यासाठी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.